विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये MPSC मध्ये निघालेल्या काही व्हॅकन्सी आहेत त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025 याच्यामध्ये एकूण 320 पदांसाठी ही भरती निघालेली आहे आणि याच्यासाठी ॲप्लिकेशन करण्याचा शेवटचा दिनांक जो आहे तो 10 फेब्रुवारी 2025 हा असणार आहे. तर याच्यामध्ये बघा, व्हॅकन्सीचा विचार करायचा झाल्यास व्हॅकन्सी आपण आता सांगितलेलं आहे की 320 इतक्या व्हॅकन्सी आहेत आणि या ज्या व्हॅकन्सी आहेत त्या कोणत्या आहेत त्या आपण बघूया. तर ही जी भरती आहे ती मेडिकल व्हॅकन्सीची आहे, म्हणजेच मेडिकल ऑफिसरची आहे. तर याच्यामध्ये विविध याच्यामध्ये बघा, या 320 व्हॅकन्सीमध्ये 2 प्रकारचे पदे आहेत. त्या 2 प्रकारच्या पदामध्ये पहिलं जे पद आहे ते विविध विषयातील विशेषज्ञ संवर्ग महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ याच्यामध्ये एकूण 95 व्हॅकन्सी आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचं जे पद आहे ते जिल्हा शल्यचिकित्सा संवर्ग महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ याच्यामध्ये 225 इतक्या व्हॅकन्सी आहेत. तर याच्यासाठी जो एज्युकेशन क्रायटेरिया आहे तो काय आहे ते पाहूया. तर पद क्रमांक 1 आपण जे पाहिलं आहे त्याच्यासाठी MBBS असणं गरजेचं आहे किंवा MD किंवा MS किंवा MD किंवा DM किंवा DNB आणि सोबत 5 ते 7 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे पहिल्या क्रमांकाच्या पदासाठी. आणि याच्यासाठी वयाची जी अट आहे ते 18 ते 38च्या दरम्यान वय असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या क्रमांकाचं जे पद पाहिलं त्या दुसऱ्या क्रमांकाच्या पदासाठी MBBS मध्ये ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. सोबत कोणत्याही वैद्यकीय विषयामध्ये वैज्ञानिक विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी म्हणजे मेडिकलमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. तर वयाचा विचार करायचा झाल्यास दुसऱ्या पदासाठी 19 ते 38च्या दरम्यान वय असेल तर असे उमेदवार हे ॲप्लिकेशन करू शकतात. त्याच पद्धतीने जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना वयामध्ये 5 वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे आणि हे जे वय आहे ते 1 मे 2025 रोजी गणलं जाणार आहे. तर पुढे काय सांगितलेलं आहे पाहूया. तर याच्यासाठी जे परीक्षा शुल्क आहे ते जे UR म्हणजेच ओपन कॅटेगरीतील उमेदवार आहेत अशा उमेदवारांना या ठिकाणी 719 रुपये परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. तर बाकीच्या अदर ज्या कॅटेगरी आहेत जसं की मागासवर्गीय कॅटेगरी, त्याच्यानंतर अनाथ, दुगू अशी जी कॅटेगरी आहेत त्यांना 449 रुपये इतकं परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो जॉब आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करावा लागणार आहे आणि याच्यासाठी ॲप्लिकेशन करण्याचा जो शेवटचा दिनांक आहे आपण सांगितलेला आहे 25 शेवटचा दिनांक आपण सांगितलेला आहे तो म्हणजे 10 फेब्रुवारी 2025 आहे आणि याच्यासाठी अर्जाला सुरुवात 21 जानेवारी 2025ला सुरू होणार आहे. तर हा ॲप्लिकेशन करण्यासाठी या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे ती म्हणजे www.mpsc.gov.in या वेबसाईटला जाऊन आपण हा ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे एक आपल्यासाठी चांगली सुवर्णसंधी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.